ठाणे महापालिका क्षेत्रात 16,944 गणेश मूर्तींचे तसेच 995 गौरी मूर्तीचे भावपूर्ण विसर्जन। गौरी आणि गणपती विसर्जनाच्या 7व्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळावर एकूण 17,939 मूर्तींचे विसर्जन झाले। त्यात 16,944 गणेश मूर्ती तर 995 गौरी मूर्ती होत्या। त्यात 127 सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींचाही समावेश होता। पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी 7 दिवसांच्या गणेश मूर्तींचे व गौरी मूर्तींचे विसर्जन केले। एकूण मूर्तींपैकी 10,510 मूर्ती POPच्या तर 7,392 मूर्ती शाडूच्या मातीच्या होत्या। 70% मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात। 7व्या दिवसापर्यंत झालेल्या एकूण विसर्जनात कृत्रिम तलावातील मूर्ती विसर्जनाचे प्रमाण 70% असून गतवर्षी ते 51% होते, तर खाडीत थेट विसर्जन होणाऱ्या मूर्तींचे प्रमाण यंदा 6% असून गतवर्षी ते 38% होते। त्याचबरोबर विशेष टाकी व्यवस्था हौद यातील विसर्जनाचे प्रमाण यंदा 20% असून ते गतवर्षी 8% होते। तसेच फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील प्रमाण यंदा 4% आहे असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ओबीसींच्या तुटपुंच्या 27% आरक्षणात मराठी जातीची घुसखोरी तात्काळ थांबवण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन। महाराष्ट्रातील ओबीसी, भटके, विमुक्त, बलुतेदार, अलुतेदार, विशेष मागास वर्गासह वेळोवेळी मराठा जातीच्या ओबीसीमधील घुसखोरीला ठाम विरोध करत आलेला आहे। मात्र राज्य सरकार मराठा जातीच्या राक्षसी दबावासमोर झुकत आहे। कमिट्यावर कमिट्या, बैठकांवर बैठका आणि GRवर GR काढत आहे। दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी आणि मराठा कुणबी किंवा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत जो शासन निर्णय केला आहे तो ओबीसींना आरक्षणापासून बेदखल करण्याचाच प्रकार आहे। त्यामुळे राज्य सरकारचा ओबीसी समाज तीव्र निषेध करतो। मराठ्यांच्या अशा लांगुल चालनामुळे आपले सरकार मराठा धार्जिणी असल्याची आणि ओबीसी विरोधी असल्याची तमाम ओबीसींची भावना झालेली आहे। इतर मागासवर्ग अर्थात शेतकरी, अलुतेदार, बलुतेदार, भटके, विमुक्त, अनुजाती, अनुजमाती यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत। त्यांना मुळातच अतिशय तुटपुंजे आरक्षण मिळत आहे आणि त्याची पूर्ण क्षमतेने व योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याची सरकारची नियत नाही। या उलट मराठा जातीची प्रचंड ताकद व झुंडशाहीसमोर शासनाने मराठा जातीला रेड कार्पेट अंथरणे चालूच ठेवले आहे, त्याचे वैषम्य वाटते। ओबीसीबाबत शासनाच्या या पक्षपाती वागणुकीमुळे महाराष्ट्रातील तमाम ओबीसींमध्ये
विरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे हे निवेदन ओबीसी जनमोर्चा आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष दशरथ पाटील, लक्ष्मण गायकवाड, डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, प्राटी पी मुंडे, डॉक्टर बी.डी. चव्हाण, विलास काळे, नवीनचंद्र बांदिवडकर, मृणाल ढोले पाटील, मच्छिंद्र भोसले, शिवाजीराव ढेकळे, रमेश पिसे, सरचिटणीस अरविंद डाफळे, प्रोफेसर तुकाराम साठे इतर सदस्य उपस्थित होते. बघा, आज पत्रकार बांधव सांगू शकता, मराठा कुठल्या अँगलने मागासलेला आहे. त्यांना 100 एकर शेती आहेत, साखर कारखाने, सोसायट्या हे असताना कसं काय मागासलेलं झालंय. तुम्ही आज जबाबदारीने सांगू इच्छितो, हे जे आरक्षण आहे हे राजकीय आरक्षण लढवायचं आहे. आमचे जे ओबीसीचे काय बांधव येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचा कुठला सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती होऊ नये. सगळ्या ठिकाणी यांचा उमेदवार उभा राहावा म्हणून हे रचलेलं षडयंत्र आहे आणि याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे आहेत, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो. येणाऱ्या निवडणुका पाहता ओबीसीकडनं कशा प्रकारचं तुमचं आव्हान असतं? येणाऱ्या निवडणूक पाहता ओबीसीकडनं कशा प्रकारचं या आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब, प्रकाशअण्णा शेंडगे, लक्ष्मण हाके सर हे ठरवणार आहेत. आम्ही ओबीसी बांधवांना आवाहन करतो, ही वेळ नाही, आत्ताचीच वेळ आहे आपलं आरक्षण वाचवायचं. म्हणून जो कोणी उमेदवार असेल, कसला काय असू दे, त्या उमेदवाराला मतदान करा. आणि ह्या लोकांनी आता जे जरांगेच्या व्यासपीठावर गेलेत, जो कोणी आमदार असेल, खासदार असेल, त्यांची नोंद आमच्याकडे आहे. त्यांना कदापि ओबीसी समाज माफ करणार नाही. कारण का, तुम्हाला ओबीसीने मतदान नाही केलं, फक्त एका समाजावर निवडून आले का तुम्ही संविधानिक शपथ घेताय, हा कुठला प्रकार आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना सपोर्ट करतात, हे दुर्दैव आहे. 5 मेला सर्वोच्च मेने दिलेला आदेश आहे, त्या आदेशाचा पण तुम्ही पायमल्ली करता. ओबीसीतनं कुठेही धक्का न लागता हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. मग हे कुणबी आल्यानंतर ओबीसी धक्का लागणं कुणाला लागणार आहे. गॅजेट सर्टिफिकेट दिलं त्याने, हैदराबादच्या नोंदणी हैदराबादच्या नोंदणी निश्चित आहे. पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात निर्णय तो आज केस चालू आहे, त्याचा निर्णय लागू दे ना. मग निर्णय लागला आहे सुप्रीम कोर्टापेक्षा काय विधानसभा मोठी आली का. आज मला असं वाटतं की आज सारे राजकीय पक्ष व दोन्ही राष्ट्रवादीचे नेते हे सुद्धा यांच्या बरोबरीने सगळे आर्थिक मदत करताना त्यांना पूर्णपणे चुकीच्या माध्यमातून आंदोलन करायला लावतात. ही भूमिका कुठेतरी स्पष्ट झाली पाहिजे आणि केंद्र सरकारने याची ताबडतोब नोंद घेऊन जे कोणी या ठिकाणी विस्तृत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि चुकीच्या माध्यमातून असंविधानिक मागणी करतात, त्यांच्यावर ही कार्यवाही नेतेवान झाली पाहिजे. काय वाटतं, GR फाडून तुम्ही अशा प्रकारे निश्चित राज्य सरकारचा दर्शवला. येणाऱ्या काळात पुन्हा निवडणुका आहेत, त्यानंतर पुढची भूमिका काय असणार आहे, उद्याची भूमिका काय असणार आहे येणाऱ्या काळात? उद्याची भूमिका आहे, जोपर्यंत या ओबीसीला न्याय मिळत नाही तोपर्यंत ओबीसी हा ठाम एक भूमिका निश्चित घेणार आहे आणि ती भूमिका आमचे नेते नक्की ठरवतील. आम्ही त्याप्रमाणे कार्यवाही करतो. मंत्रिमंडळाची बैठक होती, या मंत्रिमंडळ बैठकीला छगन भुजबळ अनुपस्थित झाले. असं सांगण्यात आहे त्यांच्यामध्ये नाराजगी आहे, ज्या पद्धतीने मराठा बांधवांना जे GR काढून दिलेला आहे त्या संदर्भात नाराजी. ऑफकोर्स असणारच. परवाचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत स्पष्ट सगळे मुद्दे सविस्तर निवेदन केलेलं आहे. असं असताना त्यांचा विचार विश्वासात नाही घेताना, तुम्ही एक सिनियर मंत्रिमंडळाचा विचार न घेताना तुम्ही जर असंविधानिक करणार असाल, सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात काही निर्णय घेणं असेल तर त्याचं जाहीर निषेध करणं हे त्यांना उचितच होतं. शेवटपर्यंत हटणार नाही असं जरांगेने सांगितलं होतं. त्यामुळे राज्य सरकार असेल, इतर लोकांनी देखील त्याची दखल घेतली का वाटतं येणाऱ्या काळात कशा प्रकारचं आरक्षण कोणाला कशा प्रकारे मिळावं असं की उद्या असं व्हायला नको की यांनी जातवाद निर्माण केलेलं असं उद्या चित्र महाराष्ट्रात उभं राहणार आहे. अशी परिस्थिती निर्माण याच लोक सत्तारूढ पक्षाने आज करून ठेवलेली आहे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 ठाणे यांची परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य वाहतुकीवर धडक कारवाई. 3 सप्टेंबर रोजी डॉक्टर राजेश देशमुख साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, श्री प्रसाद सुर्वे साहेब, सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, मुंबई, श्री प्रदीप पवार साहेब, विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग ठाणे, श्री प्रवीण तांबे साहेब, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे श्री वैद्य साहेब,
उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे श्री पोपळे साहेब, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नवी मुंबई श्री ए डी देशमुख, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली खात्रीलायक गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील गोवा मद्याची वाहतूक होणार असल्याचे समजल्याचे खारेगाव येथे ठाणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर खारेगाव तालुका जिल्हा ठाणे दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी दारूबंदी गुन्ह्याकामी गस्त घालत असताना सुमारे 6:20 टाटा कंपनीचा चॉकलेटी कलरचा 6 चाकी टेम्पो क्रमांक DD01A 9017 या वाहनावर संशय आल्याने सदर वाहनास थांबवून त्याची तपासणी केली असता वाहनाच्या आतमध्ये परराज्यातील विदेशी मद्य गोवा राज्यात निर्मित बॉक्स असल्याचे दिसून आले. सदर वाहतुकीवर छापा घालून गुन्हा रजिस्टर 170/2025 दिनांक 3 सप्टेंबर नोंद करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 1400 बॉक्स परराज्यातील विदेशी मद्य गोवा राज्यात निर्मितचे दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त केले. तसेच सदर गुन्ह्यामध्ये टाटा कंपनीचा चॉकलेटी कलरचा 6 चाकी टेम्पो क्रमांक DD01A 9017 वाहनासह असा एकूण 1,56,63,800 किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे मोहम्मद शमशाद सलमानी वाहन चालक यास अटक केली आहे. सदर कारवाई श्री MP धनशेट्टी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 ठाणे, श्री NR महाले दुय्यम निरीक्षक, श्री SR मिसाळ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 ठाणे, श्री BG थोरात सहाय्यक दुय्यम निरीक्षक, श्री PM नागरे जवान, श्री PA महाजन जवान, श्री VK पाटील जवान, श्रीमती SS यादव महिला जवान, श्रीमती PP पाटील महिला जवान, श्री MG शेख जवान वाहन चालक इत्यादींसह हजर आहेत. नमूद गुन्ह्याचा पुढील तपास श्री प्रवीण तांबे साहेब अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री महेश प्रकाश गुरुशेट्टी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक ठाणे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयाच्या अधीनस्थ भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक श्री धनशेट्टी आणि त्यांच्या टीमला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातून गोवा राज्य निर्मित आणि गोवा राज्यासाठी बनवलेली आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेली विदेशी मद्याच्या दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानुसार आज सकाळी खारेगाव ठाणे रस्त्यावरती त्यांनी संशयित वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये त्यांना जवळपास गोवा राज्य निर्मित 1400 बॉक्सेस विदेशी मद्याचा साठा आढळून आला. या विदेशी मद्याची महाराष्ट्रासाठी जी काही किंमत आहे ती जवळपास 1,34,00,000 आहे. वाहनासकट एकूण मुद्देमाल 1,56,00,000 त्यांनी हस्तगत केलाय आणि एका आरोपीस जो वाहन चालक आहे तर त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आणखी या गुन्ह्यातील या मद्याचा पुरवठा करणारा आणि हे मद्य नेमकं कुठे घेऊन चालले होते याच्याबाबत तपास आमचे निरीक्षक धनशेट्टी करतायत. राज्य उत्पादन शुल्क ठाणे अधीक्षक कार्यालयाने गेल्या वर्षभरामध्ये परराज्यातील मद्य ज्याच्यामध्ये गोवा, हरियाणा, दीव दमण अशा राज्यामधून बेकायदेशीरपणे आयात केलेलं, त्याच्यानंतर बनावट मद्य, विदेशी स्कॉच परराज्यातून आणि परदेशातून आयात केलेली असं जवळपास 6 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल गेल्या वर्षभरात आम्ही हस्तगत केलेला आहे आणि अशाच प्रकारची कारवाई यापुढे या कार्यालयाकडून चालू ठेवण्यात येईल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत लोकचळवळ उभी करण्यासाठी ठाण्यात कार्यशाळा संपन्न. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत लोकचळवळ उभी करण्यासाठी जिल्हा स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी ठाणे येथील BJ हायस्कूल सभागृह टेंबी नाका येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्हा परिषदेबरोबरच जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहून अभियानाची उद्दिष्टे, भूमिका आणि जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देऊन प्रत्येक गावात शाश्वत विकास साधण्यावर भर देण्यात आला. ग्रामपंचायतींनी PM आवास, जलसंधारण व महसुलांशी संबंधित कामं वेळेत करावे, समन्वय ठेवावा. तसेच ग्रामपंचायतींना अभियानात पात्र होण्यासाठी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत
अधिकारी यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना योजनांची अचूक माहिती द्यावी. या कार्यशाळेत मनरेगा अंतर्गत घरकुल, पशुवैद्यकीय दवाखाने व सार्वजनिक मत्ता याची नोंदी व सुस्थितीत असल्याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या. महिला बचत गट, बांबू लागवड उपक्रम तसेच त्यासाठी बाजारपेठ उभारणी, आरोग्य व पायाभूत सुविधांसाठी मिशन कायाकल्पांतर्गत योजना प्रभावीपणे राबवावे. सौर दिवे, ई-लायब्ररीसारखे जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. तसेच सर्व ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ यांनी दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामविकासाची खरी ताकद लोकसहभागात असल्याचे सांगून प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वनिधी, जलसमृद्धी, घरकुल, पशुवैद्यकीय दवाखाने, सार्वजनिक मत्ता व उपजीविका योजनेसारख्या उपक्रमांवर ठोस कामकाज करावे, असे आवाहन केले. त्यांनी स्वामित्व योजना, मिशन कायाकल्प, आरोग्य सुधारणा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी करून ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जल्लोषाने सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.